ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आमच्या भावना एकच होत्या का जुन्या कार्यकर्त्याला पक्षांनी न्याय दिला गेला पाहिजे। जे कार्यकर्ते गेले 20-20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे। तर आम्ही सगळे नागरिक एक त्यांना सांगण्यात आलो होतो की आम्हाला आमच्याच भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावानच कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं। आत्ताची जी वातावरण आहे ह्या लोकांना घेतल्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचं एक वातावरण आहे ते दूषित झालेलं आहे। तर जे पक्षातले निष्ठावान कार्यकर्ते आहे त्यांनाच तिकीट द्यावं अशी आमची मागणी आणि आम्ही विनंती केलेली आहे शहराध्यक्षांना। कोणत्या प्रभागातून लढवण्यास इच्छुक होते आणि काय एकूण सध्याची परिस्थिती कोणत्या प्रवेशामुळे सर्व प्रभाग क्रमांक 13 मधून इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही फॉर्म भरला होता आणि उमेदवार कोणी असो आपण कोणासमोर पण लढायला तयार होतो। ओके, माझं नाव हर्षद प्रकाश जाधव, इच्छुक। आज जुने नाशिक मंडळातील प्रभाग क्रमांक 13च्या संदर्भात इच्छुक उमेदवार असतील, त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी असतील, स्थानिक नागरिक असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाशिक महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी केदार साहेब यांच्या समवेत आमच्या मंडळाची बैठक झाली। मंडळामध्ये गेल्या 2-3 दिवसात जे काही प्रवेश झाले त्याबद्दल आणि येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तिकीट वाटपाच्याबद्दल आमची नाराजगी होती आमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात आमच्या नाशिक महानगराचे अध्यक्ष यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आणि त्याच्यावर जरूर काहीतरी विचार केला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलं आहे। आम्ही मागणी केली का जे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील, ज्यांनी कायम ह्या प्रभाग क्रमांक 13मध्ये जीवाचं रान करून काम केलं आहे आणि पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे, का त्यांचा कुठंतरी विचार व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली। आज आपली बैठक झालेली आहे। प्रभाग 13 मध्ये जे प्रवेश झालेले होते त्या संदर्भात काय नेमकी या बैठकीमध्ये निर्णय झाले, काय मागणी पक्षासमोर? भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तप्रिय पक्ष आहे। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे शहराचे अध्यक्ष माननीय सुनील केदारजी यांनी त्या आमच्या प्रभाग क्रमांक 13 मधील सर्व इच्छुकांना एकत्रित बोलवलं। त्या एकत्रित सगळ्या इच्छुकांच्या भावना जाणून घेतल्या। त्याचबरोबर सर्व पदाधिकारी होते, पदाधिकाऱ्यांबरोबर परिसरातील बचत गटांच्या सर्व महिला होत्या, काही व्यापारी होते, व्यापाऱ्यांच्या जे रिनाऊंड पर्सनॅलिटी आहेत की ज्यांच्या काही लोकांचे छोट्या छोट्या समाजाचे प्रतिनिधी होते की ज्या समाजानी एक छोटे छोटे समाज आमच्या प्रभाग 13 मध्ये मोठ्या प्रमाणावर, या सगळ्यांनी आपल्या भावना मांडल्या की गेल्या अनेक वर्षांपासून तिथे जे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचं आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळालेले आहे त्या मताधिक्यामुळेच हे सगळे लोक पक्षामध्ये आलेले आहे। तर आम्ही त्यांना ग्राउंड रिॲलिटी प्रत्यक्ष लोकांचं म्हणणं काय आहे, सोशल मीडियावर काय लोक व्यक्त होत आहेत, तर या पद्धतीचं संपूर्ण माहिती त्यांना दिली। त्यांनी ते संपूर्ण माहितीचा अहवाल तयार केला आहे आणि तो अहवाल हा प्रदेशाकडे ते पाठवत आहेत असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। आणि शब्द देताना त्यांनी हेही सांगितलं की निश्चितच सकारात्मक काहीतरी यामध्ये घडेल आणि मी अटल बिहारी वाजपेयींचा कार्यकर्ता आहे। मी यात पूर्ण तुमच्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगेल की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा। आपण सुरुवातीलाच म्हटलं की भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे, ज्यांचे प्रवेश झालेले होते वरिष्ठांच्या माध्यमातून प्रवेश झालेले होते, अशा इच्छुकांनी त्या ठिकाणी प्रचार सुरू केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला जो आपला इतर जो गट आहे जो नाराज होत होता तो आता कुठेतरी बाहेर पडतोय, मग पक्षाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही हा सगळं समजून राखला? नाही, आम्ही त्या संदर्भात देखील त्यांच्याशी बोललो। त्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारे अजून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही, त्यामुळे त्यांना कुठलंही पॅनल करण्याचा अधिकार नाही। त्यांना देखील त्या सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे तुम्ही असं पॅनल एकत्रित केलं, डिक्लेअर केलं, पॅम्पलेट केलं असं करायचं नाही आहे। इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही तुमचं हे करू शकता, पण पॅनल त्या संदर्भात अध्यक्षांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। 100%
हा इच्छुकांचा किंवा हा निवडणूक आता ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि ही जनता जे करेल आणि आम्हाला आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे की याच्यामध्ये बदल घडणार. तुम्ही मागणी अशीच केली आयरामांना तिकीट देऊ नये, तो निष्ठावानांना द्या. निश्चितच ही लढाई ही निष्ठावंतांची निष्ठावंत विरुद्ध आयरामांची आहे आणि यामध्ये निष्ठावंतांना न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.